आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी, नाफेडनं कांदा खरेदी दरामध्ये पुन्हा एकदा वाढ केली आहे। ग्रेड ए कांद्याला प्रति क्विंटल 2135 रुपयांची हमी दर नाफेड करून जाहीर करण्यात आली। यंदाच्या हंगामात 7व्यांदा दरवाढ करण्यात आली असून अवघ्या 20 दिवसात 985 रुपयांची वाढ झाली आहे। खासगी व्यापाऱ्यांकडे शेतकरी जात असल्यानं आणि नाफेडला कमी प्रतिसाद मिळत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। E20 मुळे BS3 वाहनांचं रबर पार्ट बदलावे लागू शकतात। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कबुली। 2016 पूर्वीच्या वाहनांवर परिणाम होण्याची शक्यता। या पेट्रोलमुळे वाहनांचं मायलेज कमी होईल अशी चिंता अनेक वाहनधारकांनी व्यक्त केली होती। यावर नितीन गडकरी म्हणाले की वाहनांचं मायलेज केवळ इंधनाच्या प्रकारावर अवलंबून असतं। वाहन चालवण्याची पद्धत, देखभाल, रस्ते, वाहतुकीची स्थिती, वाहनाचं वय आणि स्थिती यावर त्यांच्या अनेक बाबींवर इंधनाची कार्यक्षमता अवलंबून असते। कोयना धरण छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर नावाने ओळखलं जाणार, मंत्री विखे पाटील यांची माहिती। महायुती सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय। पश्चिम महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या जलाशयाचा नामविस्तार करून शासन आदेश प्रसिद्ध करण्यात आलाय। पूर्वीच्या नावात राजांचा एकेरी उल्लेख येत असल्यामुळे नागरिकांच्या भावनेचा विचार करून ही नवी सुधारणा करण्यात आलेली आहे। मनोज जरांगे यांचा 29 ऑगस्ट पासून निर्णायक आंदोलनाचा इशारा। 58 लाख कुणबी नोंदी प्रमाणपत्रे घेणारच। आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडून प्रशासनाने तात्काळ दाखल्यांचं वितरण करावं असा आक्रमक पवित्रा घेण्यात आलाय। दुसरीकडे शासन स्तरावर या विषयावर चर्चेच्या माध्यमातून योग्य मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलंय। आता 15 रुपयात मिळणार 7/12 नकला मिळवणं स्वस्त होणार, नवीन शुल्क रचना लागू। डिजिटल स्वरूपातील जमिनीचे सर्व दस्तऐवज अंक अत्यंत कमी दरात ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतलाय। या सुविधेमुळे महसुली कामांमधील पारदर्शकता वाढून सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पीक कर्जाबाबत केवळ कागदपत्रांचा गाजावाजा, 126 कोटींचं उद्दिष्ट, वाटप अवघं 231 कोटी, बँकांच्या मनमानीमुळे शेतकरी मात्र अडचणीत। खरीपाचा हंगाम सुरू होऊन देखील नियोजित उद्दिष्टाची अत्यंत कमी प्रमाणात आर्थिक मदत वितरित झाल्यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत संतप्त झालाय। त्यामुळे बी बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी बळीराजाला नाईलाजाने खासगी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत। एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी 1 सप्टेंबरपर्यंतची मुदत। ज्येष्ठ नागरिक, महिलांना सवलतीमध्ये प्रवास करण्यासाठी NCMC कार्ड आवश्यक। तांत्रिक अडचणीमुळे तसंच अनेक प्रवाशांपर्यंत नवीन ओळखपत्र पोहोचू न शकल्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने मुदतवाढ दिलेली आहे। पात्र नागरिकांनी या कालावधीमध्ये आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून प्रवासातील सवलतीचा लाभ घ्यावा। गुरुपौर्णिमेला सोन्याचे दर घसरले, मात्र चांदीचे दर उच्चांकावर। 24 कॅरेट सोन्यामध्ये 1710 रुपयांची घसरण। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या मौल्यवान धातूंच्या किमतींना ब्रेक लागल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळालाय। दर कमी झाल्यामुळे सण उत्सवांच्या तोंडावर दागिने खरेदीसाठी सराफा बाजारात ग्राहकांची पावले वळू लागलीत। सोलापूर जिल्ह्यातील उपसा सिंचनाला ब्रेक, दुष्काळी पट्ट्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा लांबणीवर। निधीची कमतरता आणि प्रशासकीय विलंबामुळे जिल्ह्यातील 4 मोठ्या पाणीपुरवठा योजनांचं काम रखडलंय। परिणामी शेकडो हेक्टर जमिनीला पाण्यासाठी अजून देखील नैसर्गिक पर्यावरणावरच अवलंबून राहावं लागतंय। विठुरायाच्या दारी ज्येष्ठांना VIP सुविधा, प्रशासनाचं नियोजन, स्वतंत्र रांगा, वेगळा प्रवेश मार्ग, वारकऱ्यांमधून स्वागत। पंढरपूरच्या यात्रेमध्ये वयोवृद्ध आणि दिव्यांग भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष रांगेची व्यवस्था केली। या नियोजनासाठी प्रशिक्षित स्वयंसेवक आणि पोलीस कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे। कपाशीपेक्षा सोयाबीनचा दबदबा, राज्यात सर्वाधिक 37.8% क्षेत्र व्यापलंय, सरासरी 82% पेरणी। कृषी विभागाने 27 जुलैपर्यंत जाहीर केलेल्या अहवालानुसार राज्यात ठरवलेल्या उद्दिष्टाच्या बहुतांश पेरण्या पूर्ण झाल्या असून ऊसाचं सर्वाधिक क्षेत्र पुणे विभागात आहे। विदर्भातील अमरावती आणि नागपूर विभागामध्ये चांगल्या पेरण्या पार पडल्या असून विविध पिकांच्या लागवडीमध्ये फरक दिसून येतोय। शेतकरी कर्जमाफीची पुढील यादी 10 ऑगस्टला जाहीर होणार। पहिल्या यादीत 17 लाख शेतकरी, प्रोत्साहन लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी सप्टेंबरमध्ये। नियमित कर्ज फेडणारे आणि थकीत खाती असलेल्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार आणि बँका मिळून विशिष्ट प्रमाणामध्ये आर्थिक भार सोसणार आहे आणि या धोरणाची अंमलबजावणी सुरळीत करण्यासाठी हजारो बँका शाखा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात असून एक रकमी परतफेड योजनेची देखील सुरुवात केली जाणार आहे। VSI 21/1 आणि 25/1 हे नवीन वाण लवकरच प्रसिद्ध होणार। आंबोली क्षेत्रावर उत्कृष्ट गुणवत्तेचं नवीन ऊस वाण विकसित। प्रति हेक्टर अनुदाने 143 आणि 145 टन उत्पादन। शास्त्रज्ञांच्या दीर्घ संशोधनानंतर विकसित करण्यात आलेली ही वाणे रोग आणि किडींना प्रतिकार करण्यास सक्षम असून उच्च शर्करा आणि उत्पादकता देणारी आहे। आगामी काळात कृषी विद्यापीठांच्या बैठकीत शिफारस प्राप्त झाल्यानंतर हे वाण शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून दिलं जाईल।
मनसर बाजार समितीत बटाटा बियाण्यांकडे शेतकऱ्यांची पाठ, पावसाचा विलंब, कमी बाजारभाव आणि भांडवलाअभावी लागवडीमध्ये घट, व्यापाऱ्यांवर तोट्याची टांगती तलवार. सुरुवातीला समाधानकारक पाऊस न झाल्याने आणि भविष्यातील पाण्याची अनिश्चितता लक्षात घेऊन अनेक उत्पादकांनी बटाटा पिकाचं नियोजन टाळलं आणि त्यामुळे बाजारात बियाण्यांची आवक होऊन देखील खरेदीदारांचा प्रतिसाद कमी असल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. सलोखा योजनेला अटींचं ग्रहण, ₹1000 तरीही शेतकरी वंचित, 12 वर्षांच्या ताब्याचा पुरावा, वारसांची संमती आणि तांत्रिक अडचणींमुळे अंमलबजावणीमध्ये अडथळे, जमिनीच्या प्रत्यक्ष वहिवाट्यावरून होणारी आपापसामधील वाद न्यायालयाबाहेर मिटवण्यासाठी महसूल विभागाने नामशुल्क दरामध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र कागदपत्रांची तफावत, वारसांचं मतभेद आणि 7/12 उतारांवरील त्रुटीमुळे पात्र घटकांना या सुविधेचा पूर्ण फायदा घेता येत नाही आहे. येवला तालुक्यात जलस्रोत कोरडेच, 28 गावे, 45 वाड्यांना टँकरचा आधार, दमदार पावसाअभावी पाणी संकटाचं सावट, भूजल पातळी देखील जैसे थे. सुरुवातीच्या काळात पुरेसा पाऊस न पडल्यामुळे विहिरी, कूपननलिका आणि स्थानिक साठे कोरडेच राहिल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. कालव्यातून पाणी सोडल्यामुळे काही भागांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी टंचाईग्रस्त भागांवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये 184 पदांची भरती, 12वी पास पात्रता, 13,000पर्यंत पगार, महिलांना संधी, बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांना नियमित सेवा मिळणार. ग्रामीण पातळीवर कुपोषित रोखणे आणि महिला व बालकांना आरोग्यदायी सेवा सुरळीत करणे या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे. गुणवत्तेच्या आधारावर आणि स्थानिक रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांना मानधनावर ही रोजगाराची संधी दिली जाईल. लातूर जिल्ह्यात वरुण राजा बरसल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा, आजच्या पावसाने बळीराजाला दिलासा, होरपळलेल्या पिकांना मिळालं जीवनदायी आधार. दीर्घकाळाच्या विश्रांतीनंतर झालेल्या दमदार सरींमुळे जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण होऊन सुकत आलेल्या पिकांना नवीन संजीवनी मिळाली. मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या काही भागांना भविष्यातील चारा आणि पाण्याच्या उपलब्धतेबाबत चिंता कायम आहे. 10 ऑगस्टला देश ठप्प होणार, CJP आणि शेतकऱ्यांचं केंद्र सरकार विरोधात आंदोलन. विविध संघटनांनी एकत्र येऊन सरकारच्या धोरणांविरुद्ध व्यापक विरोधाची रणनीती आखली आणि या नियोजित उपक्रमामुळे देशभरातील वाहतूक आणि दैनंदिन सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना युरिया नाही, मग साठा गेला तरी कुठे. पावसाच्या पुनरागमनामुळे पिकांना जीवदान, खत मिळत नसल्यामुळे संकट. जिल्ह्यामध्ये पावसाने पुनरागमन केल्यामुळे खरीप पिकांच्या मशागतीला आणि खत देण्याच्या कामांना वेग आलाय. मात्र कृषी केंद्रांवर खताची उपलब्धता नसल्यामुळे शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावं लागत असून प्रशासनाने तात्काळ खत पुरवठा करावी अशी मागणी जोर धरते. वार्षिक ₹6,000 खात्यात मिळणार, प्रवासाची चिंता मिळणार. 2026-27 साठी शासनाने योजना सुरू केली. शाळा दूर असल्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण अर्धवट सुटू नये म्हणून समग्र शिक्षण अभियानाअंतर्गत दरवर्षी आर्थिक मदत दिली जाणार आहे. 50% हजेरी अनिवार्य असणाऱ्या या योजनेद्वारे ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलांना थेट बँकेमध्ये वाहतूक भत्ता मिळणार आहे. येलदरेच्या खासगीकरणाचा घाट अंमलात, निविदा निघाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट, खासगीकरण थांबवण्याची मागणी. पूर्णा प्रकल्पांतर्गत असलेल्या ऐतिहासिक जलविद्युत प्रकल्पाच्या खासगीकरणासाठी जलसंपदा विभागाने निविदा प्रसिद्ध केल्यात. 56 वर्ष अखंडितपणे मराठवाड्याला वीज पुरवठा करणाऱ्या या प्रकल्पाच्या हस्तांतरणामुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष निर्माण झालाय. मानवांनी वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सरकार सरसावलंय. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि सह्याद्री वाईल्ड लाईफ फाउंडेशन यांच्यामध्ये करार. भूम तालुक्यात पीक विम्याची रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात, 7 मंडळांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा. हेक्टरी 3,500 ते 16,000 रुपयांपर्यंत पीक विमा भरपाई. बँका, ATM आणि सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी. धरण 99% भरलं, दौंड करून येणारं पाणी 40,000 क्युसेकने घटलंय. उजनीची आवक घटली, विसर्ग कमी होणार. वरच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरल्यामुळे उजनी धरणात होणाऱ्या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर मंदावलाय. जलसाठा पूर्ण क्षमतेजवळ पोहोचल्यामुळे परिस्थितीचा अंदाज घेऊन नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग आता टप्प्याटप्प्याने कमी केला जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांची नळ योजना कागदावरच, नागरिकांमध्ये संताप. दिगोरी मोठी येथील जलशुद्धीकरण केंद्र बंद पडलं. ग्रामीण भागाला स्वच्छ पाणी पुरवण्याच्या उद्देशाने उभारलेली अद्ययावत यंत्रसामग्री देखभाल आणि दुरुस्तीअभावी पूर्णपणे गंजून गेली. पावसाळ्यात देखील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वन भटकावं लागत असल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. सौरपंप योजनेचा सूर्य कागदावरच, बीडमध्ये 10,284 शेतकरी अंधारात. पंपासाठी प्रत्यक्ष कायम 60 एजन्सींचा संपला कालावधी. दिवसा सिंचनाची सोय उपलब्ध करून देणाऱ्या योजनेत तांत्रिक आणि प्रशासकीय गोंधळामुळे शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही. नियुक्त केलेल्या कंपन्यांची मुदत संपल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत असून महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
नाफेडवर कांदा साठेबाजीचा संशय उमरानेत शेतकऱ्यांनी 25 ट्रक अडवले, संबंधित संस्थांचा इन्कार. परराज्यातून निकृष्ट दर्जाचा कांदा आणून खरेदी केंद्रांवर साठवला जात असल्याचा गंभीर आरोप करत स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलन छेडलं आणि या घटनेची माहिती मिळताच महसूल आणि कृषी विभागाने पंचनामे करून चौकशीची प्रक्रिया सुरू केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.